हॅलो एव्हरीवन. आज आपण बघत आहोत 11th स्टँडर्डचा स्ट्रेट लाईन चॅप्टर. मुलांना सगळ्यात सोपा चॅप्टर आहे हा आणि ह्या चॅप्टरचं महत्व असं की हा चॅप्टर जर तुम्हाला आला, हा चॅप्टर जर तुम्हाला एकदम कळाला, तर तुम्हाला 12वीचा जो 12th मध्ये पेअर ऑफ स्ट्रेट लाईन नावाचा चॅप्टर आहे, तो तुम्हाला इझी जाणार. का? कारण की सगळ्या मोस्ट ऑफ द बेसिक कन्सेप्ट ह्या चॅप्टर मधून आहेत अशा उचललेल्या आहेत. म्हणजे तुम्हाला मी फॉर एक्झाम्पल देतो. हे बघा, या चॅप्टर मध्ये आपण पुढे जाऊन शिकणार आहोत की बाबा दोन पॅरलल लाईन्स मधलं डिस्टन्स काढा. ठीक आहे. म्हणजे तिथं काय असणार, दोन लाईन्स आल्या. हा सेम क्वेश्चन तुम्हाला 12th मध्ये सुद्धा येतो. फक्त तिथं एक जॉइंट इक्वेशन असतं. तो जॉइंट इक्वेशन काय असतं हे तुम्हाला सगळं 12th मध्ये कळेलच. पण आज आपण हा चॅप्टर चालू करूया. सगळ्यात सोपा चॅप्टर आहे. लक्ष द्या. ह्या चॅप्टर मध्ये असं अवघड काही नाहीये. फक्त काही फॉर्म्युलाज आहेत. सगळा फॉर्म्युला बेस्ड चॅप्टर आहे. जर तुम्हाला कन्सेप्ट कळाल्या, फॉर्म्युलाज कळाले, फॉर्म्युले कसे तयार झाले किंवा फॉर्म्युलांचं महत्व काय किंवा फॉर्म्युलांचं मिनिंग काय, हे सगळं जर तुम्हाला कळालं, हा चॅप्टर अगदी सोपं वाटणार आहे. तर सगळ्यात अगोदर ह्या चॅप्टर मध्ये आपण काय बघणार आहोत? ह्या चॅप्टर मध्ये आपण बघणार आहोत लोकस. ठीक आहे. लोकस म्हणजे काय ते मी तुम्हाला अगोदर सांगतो. लोकस म्हणजे एक अशी जॉमेट्री. काय बघणार आहोत आपण सगळ्यात अगोदर? लोकस. लोकस म्हणजे एक अशी जॉमेट्री जी तुमच्या दिलेल्या गिवन कंडिशनला सॅटिस्फाय करते. हा आहे एकदम सरळ साधा सोपा अर्थ लोकसचा. आता मी तुम्हाला सांगतो, जॉमेट्री कोणती असेल, कोणतीही असू शकते. म्हणजेच काय, समजा एक लाईन असू शकते. ह्याचं इक्वेशन आहे समजा 3x प्लस 2y इक्वल्स टू 2. हे एका लाईनचं इक्वेशन आहे. ठीक आहे. हे कसं आलं, काय आलं हे तुम्हाला कळेल पुढं, की लाईनचं इक्वेशन कसं असतं. पण हे एका लाईनचं इक्वेशन आहे. म्हणजेच काय झालं, ही जी लाईन आहे, ही या दिलेल्या इक्वेशनला काय करते? सॅटिस्फाय करते. म्हणजेच हे काय झालं याचं लोकस. ठीक आहे. आता समजा एक इक्वेशन आहे, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल्स टू 16. हे तुम्हाला माहिती आहे कशाचं इक्वेशन आहे? तुम्ही 10वी मध्ये बघितलं हे काय? सर्कल. हे एक सर्कलचं इक्वेशन आहे. बरोबर आहे का नाही? मग सर्कल काय झालं? एक लोकस. कळालं? म्हणजे लोकस म्हणजे काय? एक अशी जॉमेट्री जी दिलेल्या गिवन कंडिशनला सॅटिस्फाय करते. कळालं बाळांनो? ठीक आहे. तुम्हाला लोकसचा अर्थ कळाला. म्हणजे तिथे तुमची एक लाईन असू शकते, एक सर्कल असू शकतं. एखादा त्यांनी ट्रायंगलचं इक्वेशन दिलं, ट्रायंगलची एखादी कंडिशन दिली असेल, की बाबा 3 पॉइंट. समजा त्यांनी अशी कंडिशन दिली, की बाबा हे हा ए, हा बी आणि हा सी. हे जे 3 पॉइंट्स आहेत, त्यांच्यापासून मिळून एक ट्रायंगल तयार होतो. आणि त्यांनी तुम्हाला त्यांच्या ट्रायंगलच्या साइड्सची लेन्थ दिली किंवा दोन इथला एक अँगल दिला, अशा काहीतरी गोष्टी दिल्या. म्हणजे त्यांनी एक कंडिशन दिली. आणि त्या कंडिशन पासून कोणते डायग्राम तयार होते? तर ट्रायंगल. तिलाच काय बोलतोय? त्याचं लोकस. ठीक आहे बाळांनो, कळालं तुम्हाला? लोकस म्हणजे काय? अ जॉमेट्री विच सॅटिस्फाय द गिवन कंडिशन. ठीक आहे. आता बघा, सगळ्यात पहिला प्रश्न काय या चॅप्टर मधला? इफ ए दिलाय, ए काय एक व्हर्टायसेस आहे. ए काय दिलाय 1,3 अँड बी दिलाय 2,1. आर द पॉइंट्स. देन काय म्हणलं ते? फाइंड द इक्वेशन ऑफ लोकस ऑफ पॉइंट पी सच दॅट पी ए इक्वल्स टू पीबी. म्हणजे आपल्याला काय करायचे? असे इक्वेशन फाइंड करायचंय ज्याच्यामध्ये ए आणि बी हे दोन्ही पॉइंट्स पी पॉइंट पासून कशा असणार आहेत? इक्वी डिस्टन्स असणार आहेत. त्यांनी दिलं इथं पी ए आणि पीबी. तुम्हाला डायग्राम मध्ये समजवतो. हा असेल तुमचा पी पॉइंट, इकडे आहे तुमचा ए पॉइंट, इकडे आहे तुमचा बी. हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स कसं आहे? इक्वी डिस्टन्स आहे. बरोबर आहे. आता बघा, ह्याचं काय काढायचं आपल्याला? इक्वेशन काढायचंय. कशाचं? फाइंड द इक्वेशन ऑफ लोकस ऑफ पी सच दॅट पी ए इक्वल्स टू पीबी. आता हे कसं करणार? डिस्टन्स फॉर्म्युला ना, आपण 10वी मध्ये शिकलो डिस्टन्स फॉर्म्युला. डिस्टन्स फॉर्म्युला काय होता? अंडर रूट y2 मायनस y1 चा होल स्क्वेअर प्लस x2 मायनस x1 चा होल स्क्वेअर किंवा वाईस वर्सा, काही करा. काय फरक पडतो का डिस्टन्स फॉर्म्युला आतमध्ये? काही फरक पडत नाही. तुम्हाला का आता डिस्टन्स फॉर्म्युला. आता बघा, लॉजिकली हे ए आणि पी यांच्यामधलं डिस्टन्स काय दिले? इक्वल दिले. तर बघा इथं पी ए आपलं ए आणि पी यांच्यातलं डिस्टन्स आणि पी आणि बी यांच्यातलं डिस्टन्स काय दिले त्यांनी? इक्वी डिस्टन्स दिले. इथं पी ए इक्वल्स टू पीबी. कळालं? मग आता मी काय करणार? मला ए चे कोऑर्डिनेट्स माहिती आहेत काय? सगळ्यात अगोदर मी हे खोडतो. मला ए चे कोऑर्डिनेट्स माहिती आहेत काय? 1,3. हे ए कशाचे आहेत? ए चे कोऑर्डिनेट्स आहेत. मला बी चे कोऑर्डिनेट्स माहिती आहेत काय? एक्स, वाय. ठीक आहे. त्यांनी दिलेलं नाहीये, त्याचं आपल्याला काढायचे. बी चे कोऑर्डिनेट्स माहिती आहेत काय? 2,1. मी एपी हे डिस्टन्स पीबी ह्या डिस्टन्सला काय म्हणू शकतो? इक्वल म्हणू शकतो. त्यांनी गिवन दिलेले. मग मी इथं काय लिहिणार? अंडर रूट. हे काय होणार? y2 मायनस y1 किंवा x2 मायनस x1, काही करा. काय फरक पडतो का? नाही. y मायनस
3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस एक्स मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. कळालं? हा वाय हितला, हा 3 हितला, हा एक्स हितला, हा 1 हितला. इक्वल्स टू हे डिस्टन्स कशाला इक्वल असणार आहे? ह्यांच्या दोघांमधल्या डिस्टन्सला. ते काय असणार? अंडर रूट 1 मायनस वाय ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2 मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. मी काय करतो? टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साइड. जर मी स्क्वेअर्स घेतलं तर काय झालं? स्क्वेअर रूट्स काय होणार? कॅन्सल होणार. दोन्ही साइडचे स्क्वेअर रूट्स कॅन्सल झाले. मग आतमध्ये शिल्लक काय राहिलं? y मायनस 3 होल स्क्वेअर प्लस एक्स मायनस 1 होल स्क्वेअर इक्वल्स टू 1 मायनस वाय होल स्क्वेअर प्लस 2 मायनस एक्स होल स्क्वेअर. ठीक आहे. हे आतमध्ये हे काय म्हणतात, आता आता काय करायचं फक्त याला एक्सपान्शन फॉर्म्युला. एकदा एक्सपान्शन फॉर्म्युला लावल्यावर काय होणार? ए मायनस बी चा होल स्क्वेअर काय होणार? ए स्क्वेअर मायनस 2ab म्हणजे काय झालं? 6y प्लस 9 प्लस एक्स स्क्वेअर प्लस सॉरी मायनस 2x प्लस 1 इक्वल्स टू सिमिलरली इकडे 1 मायनस 2y प्लस वाय स्क्वेअर प्लस 4 मायनस इथं काय होणार? मायनस 4x प्लस एक्स स्क्वेअर. ठीक आहे. आता जर तुम्ही नीट बघितलं तर ह्या एक्स स्क्वेअरला हा एक्स स्क्वेअर कॅन्सल झाला. ह्या वाय स्क्वेअरला हा वाय स्क्वेअर कॅन्सल झाला. का? कारण की दोन्ही अपोजिट साईडला आहेत. अरेचे काय म्हणतात त्याला? त्याच्या इक्वल साईनच्या, आणि दोघांचे साईन कसे सेम आहेत. त्याच्यामुळे ते दोन्ही काय झाले? कॅन्सल झाले. आता राहिलं काय बघा? हा 4x मी इकडे घेऊन येतो. 4x इकडे घेऊन हे काय झालं? 4x हितला 2x आहे ऑलरेडी. इथं मायनस 6y इकडे वायची टर्म, इथं मायनस 2y, इथं काय होणार? प्लस 2y. इथं जर बघितलं 9 प्लस 2 आपलं 9 प्लस 1 10 झालं प्लस 10, आणि ह्या साईडला कॉन्स्टंट टर्म काय? 4 आणि 1. 4 प्लस 1 5, आणि तो 5 पलीकडे होता, तो इकडे आल्यावर काय होणार? मायनस 5 इक्वल्स टू 0. बघा कळतंय का? बघा मग हे काय झालं? 4x मायनस 2x 6y मधनं 4y 2y गेले मायनस 4y, आणि 10 मायनस 5 प्लस 5 इक्वल्स टू 0. हेच काय आलं आपलं गिवन इक्वेशन. कशाचं? इक्वेशन ऑफ लोकस ऑफ पॉइंट P सच दॅट PA इक्वल्स टू PB. कळालं तुम्हाला प्रॉब्लेम? ठीक आहे. कळाला? आता पुढचा प्रॉब्लेम बघूया. ठीक आहे. बघा आता काय पुढं पुढं काय? ओरिजिन शिफ्ट नावाची एक कन्सेप्ट. तुम्हाला ती अगोदर समजवतो काय. ठीक आहे. तुम्हाला लोकस कळाला? लोकस म्हणजे काय? एक गिवन कंडिशन, एक अशी जॉमेट्री जी दिलेल्या कंडिशनला सॅटिस्फाय करते. आता पुढचा पॉईंट आहे ओरिजिन शिफ्ट. हा महत्वाचा पॉईंट आहे या चॅप्टर मध्ये. हा पण तुम्हाला आहे ना 12th मध्ये लागणार आहे. हे बघा एक लक्षात येतं. मी तुम्हाला आता समजवतो. हे काय आहेत आपले कोऑर्डिनेट ऍक्सिस. ठीक आहे. ह्याचा ओरिजिन काय इथं? 0,0. आता मी काय केलं? आता समजा हे बघा, हा एक पॉइंट आहे 2,3. हा मी काय करतो आता? हे जे कोऑर्डिनेट ऍक्सिस आहे, हा जो ओरिजिन आहे ना, मी त्याला इथं नेऊन बसवतो. म्हणजे मी काय करतो बघा, हा जो हे होतो त्याला मी काय केलं आता? 0,0. कळतंय का? कळतंय? ह्यालाच बोलतात ओरिजिन शिफ्ट करणे. आता बघा ह्याच्यामध्ये हिथून मला हिथपर्यंत जायला कितीनं मूव्ह करावं लागलं ते काढायचंय. मला एक्स ऍक्सिस मध्ये कितीनं मी साईडला गेलो? एक्स ऍक्सिस मध्ये इथं 0 होतं. मला ह्या पॉइंटला ह्याच्या लेवलला येण्यासाठी मला 1 आणि 2 न मूव्ह करावं लागलं, आणि वाय मध्ये कितीनं मूव्ह करावं लागलं? 3 न मूव्ह करावं लागलं. कळालं का तुम्हाला? म्हणजे कळतंय का काय म्हणतोय मी? हे बघा, इथं होतं ऑलरेडी. इथनं मला ह्या पॉइंट पर्यंत ह्या ओरिजिनला इथं नेऊन ठेवायचा होता. मग मी एक्स मध्ये कितीनं मूव्ह झालो बघा. इथं 1, इथं 2 युनिट्सनं मी एक्स मध्ये मूव्ह झालो, आणि वाय मध्ये किती युनिट्सनं मूव्ह झालं? 1 2 3. कारण की इथं काय कोऑर्डिनेट होता ओरिजिनल? 3 होता, जुना कोऑर्डिनेट. आता आपल्याला प्रश्न काय बनतील माहितीये का? तुम्हाला सांगतो. समजा एक आता मी हा जो व्हाईट मार्करनं जो काढणार आहे, तो जुना ह्याच्या रेफरन्स मध्ये असेल, आणि जे रेड मार्करनं काढणार ते मी ह्या नवीन काय म्हणतात नवीन कोऑर्डिनेट ऍक्सिसच्या रेफरन्स नसेल. आता समजा इथं एक पॉईंट होता 1,2. ठीक आहे. हा पॉईंट इथं होता. आता मला काढायचंय काय, की ज्या वेळेस हा माझा पॉईंट इथे जुन्या कोऑर्डिनेट ऍक्सिसच्या रिलेटेड 1,2 होता, त्यावेळेस नवीन कोऑर्डिनेट ऍक्सिस जेव्हा मी तिकडे शिफ्ट केलं, त्यावेळेस ह्या कोऑर्डिनेट्स
ह्याचे कोऑर्डिनेट्स काय असतील म्हणजे काय, म्हणजे हे जे आहे हा सेम पॉइंट हा काय असेल एक्स कॉमा वाय, हा नवीन कोऑर्डिनेट ऍक्सिस मध्ये काय असेल हे कळाल तुम्हाला नक्की. काय ओरिजिन शिफ्ट म्हणजे काय की बाबा एका पॉइंट वरती अगोदर ओरिजिन होता इथे 0,0 ला, तो मी कितीतरी युनिट्स ना एक्स ऍक्सिस मध्ये साईडला नेला आणि वाय ऍक्सिस मध्ये वर नेला, किंवा वाय ऍक्सिस मध्ये खाली जाऊ शकतो, दोन्हीकडे चारही क्वाड्रंट मध्ये कुठेही फिरू शकतो. कळते? मग ते कितीने शिफ्ट केलं आणि कसं शिफ्ट केलं तर ह्याच पूर्ण कन्सेप्टला काय बोलतात, ओरिजिन शिफ्ट. आता मला काढायचंय काय की हे जे एक्स आणि वाय आहे, ज्यावेळेस मी ह्याला 2 आणि 3 न मूव्ह करतो त्यावेळेस हे कोऑर्डिनेट्स कसे येतील, हाच याच टाइपचे काय म्हणतात, क्वेश्चन म्हणतात. ठीक आहे, आता आपण क्वेश्चन बघूया. हे बघा, क्वेश्चन काय दिलाय, इफ द ओरिजिन इज शिफ्टेड टू द पॉइंट्स 0,3, द ऍक्सेस रिमेनिंग पॅरलल टू द ओरिजिनल ऍक्सेस, फाइंड द ऑल कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट्स. म्हणजे त्यांनी काय दिलंय आता, त्यांनी काय सांगितलं, हा एक कोऑर्डिनेट ऍक्सेस होता, हा एक कोऑर्डिनेट ऍक्सेस होता, तो शिफ्ट झाला, तो शिफ्ट झाला आणि त्यानं काहीतरी हा एक नवीन कोऑर्डिनेट ऍक्सिस तयार केला. आणि तो शिफ्ट कुठं झाला, शिफ्टेड टू द पॉइंट 0, आपलं 1,3. आणि त्यांनी आता विचारलंय काय, हे जे कोऑर्डिनेट्स आहेत 5,4, आता समजा 5,4 इथे कुठेतरी असेल, 5,4 आणि 3,3 इथे कुठेतरी असेल, बरोबर आहे का, तुम्हाला दिसले 2 पॉइंट्स, ते 2 पॉइंट्स असतील. आता हे लाल मार्काने लिहिलंय कधी, हे कधी कुठल्या कोऑर्डिनेट्स आहेत, नवीन कोऑर्डिनेट्स आहेत, जेव्हा मी ओरिजिन शिफ्ट केल्यानंतरच्या कोऑर्डिनेट्स आहेत. आता मला त्यांनी काय विचारलंय, ओल्ड कोऑर्डिनेट्स काय असतील मला ते सांगा. त्याच्यासाठी एक सिंपल फॉर्म्युला म्हणून लक्षात ठेवा. ओल्ड कोऑर्डिनेट्सला मी म्हणतो कॅपिटल एक्स किंवा स्मॉल एक्स, काही म्हणा, ह्याला मी स्मॉल एक्स म्हणतो. स्मॉल एक्स इक्वल्स टू, हे काय ओल्ड कोऑर्डिनेटचा फॉर्म्युला, स्मॉल एक्स इक्वल्स टू नवीन कितीने शिफ्ट केला प्लस नवीन कोऑर्डिनेट. म्हणजे आता नवीन कोऑर्डिनेट काय, कॅपिटल एक्स म्हणू आपण नवीन कोऑर्डिनेटला, प्लस कितीने शिफ्ट केलं त्याला आपण एच म्हणू. आता मी ना हे जे दिले ना ह्याला मी काय म्हणणार, एच आणि के म्हणणार. हा एक्सचा कोइफिशियंट एच, वायचा आपलं एक्स कोऑर्डिनेट एच आणि वाय कोऑर्डिनेट के. एच सिमिलरली वाय साठी काय येणार, स्मॉल वाय इक्वल्स टू कॅपिटल वाय लेस के. हा कशाचा आहे, फॉर्म्युला ओल्ड कोऑर्डिनेट्सचा. तुम्हाला कळालं ओल्ड कोऑर्डिनेट्स न्यू कोऑर्डिनेट्स काय असतात. आता बघा, त्यांनी क्वेश्चन जो दिलाय त्याच्या ह्याच्या हिशोबाने काढू आपण. पहिलं ए साठी एक्स काय येणार, न्यू कोऑर्डिनेट किती इथं 5 प्लस एच म्हणजे काय 1, म्हणजे हा काय आला 6. सिमिलरली वाय न्यू कोऑर्डिनेट 4 प्लस के म्हणजे काय 3 इक्वल्स टू 7. म्हणजे हा जेव्हा कोणता पॉइंट 5,4 हा वाला, हा पॉइंट शिफ्ट होण्याच्या अगोदर काय होता 6,7 होता. कळतंय का, म्हणजे जेव्हा ओरिजिन इथं होता त्यावेळेस हा कोऑर्डिनेट काय होता 6,7. एकदा त्याला ओरिजिन शिफ्ट केलं किती 1 आणि 3 ने, त्यावेळेस तो काय झाला 5 आणि 4 झाला. कळालं. आता सिमिलरली सेम क्वेश्चन, सेम काय म्हणतात त्याला, सेम कॅल्क्युलेशन बी साठी करूया. बी साठी काय होणार, नवीन कोऑर्डिनेट काय होणार, आपलं ओल्ड कोऑर्डिनेट इक्वल्स टू नवीन कोऑर्डिनेट काय 3 प्लस एक्स मध्ये कितीने शिफ्ट झाला 1 इक्वल्स टू 4. वाय ओल्ड कोऑर्डिनेट साठी नवीन कोऑर्डिनेट काय घेतला 3 चे, प्लस त्याला वाय मध्ये कितीने शिफ्ट केला, हा 3 प्लस 3 इक्वल्स टू 6. म्हणजे आता तुम्हाला कळालं का, हा जो 3,3 कोऑर्डिनेट आहे तो जेव्हा ओरिजिन शिफ्ट करायच्या अगोदर तो काय होता 4,6. हाच कोऑर्डिनेट काय होता 4,6. ह्यालाच काय बोलतात ओरिजिन शिफ्ट करणे. कळतंय बाळांनो, कळालं. एकदम सोपी कन्सेप्ट आहे. पुढचा क्वेश्चन घेऊया, मग तुम्हाला ही कन्सेप्ट पूर्णपणे क्लिअर होऊन जाईल. त्यांनी काय दिलेलं आहे, इफ द कोऑर्डिनेट्स ए 5,14 चेंजेस टू 8 आणि 3 बाय शिफ्ट ओरिजिन, फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट वेअर ओरिजिन इज शिफ्टेड. कळतंय का, हे बघा, म्हणजे झालं काय, हा कोऑर्डिनेट ऍक्सिस पुन्हा डायग्राम दाखवतो. इफ द कोऑर्डिनेट ए कॉमा, आपलं ए काय दिलंय 5,14 हा दिलेला आहे, हा चेंज कशामध्ये झाला 8,3. हा सेम पॉइंट चेंज कशामध्ये झाला 8,3 मध्ये. तर आपल्याला त्यांनी विचारलंय की बाबा कितीनं ओरिजिन शिफ्ट केला.
कितीनं ओरिजिन शिफ्ट केला. आपल्याला फॉर्म्युला काय आपल्याकडे, ओल्ड कोऑर्डिनेट्स इक्वल्स टू न्यू कोऑर्डिनेट प्लस एक्स मध्ये कितीने शिफ्ट झाला तो एच, आणि वाय साठी ओल्ड कोऑर्डिनेट न्यू कोऑर्डिनेट प्लस के म्हणजे तो वाय मध्ये कितीने शिफ्ट झाला. हा फॉर्म्युला आहे. आपल्याला काढायचं काय, एच आणि के. आपल्याकडे ओल्ड कोऑर्डिनेट आहे, ओल्ड कोऑर्डिनेट काय 5 आणि 14, न्यू कोऑर्डिनेट काय 8 आणि 3. आपल्याला एच आणि के निघतील का, निघतील. मग बघा, फॉर फॉर आता हे एक्स इक्वल्स टू एक्स प्लस एच, हे कशाचा, ओल्ड कोऑर्डिनेटचा. इफ कोऑर्डिनेट्स आर चेंज, ओल्ड कोऑर्डिनेट काय 5 एक्स साठी, न्यू कोऑर्डिनेट काय झाला त्याचा 8 प्लस एच. एचच काढायचा आपल्याला, हा 8 इकडे आला, काय झालं 8 -8 प्लस 5 इक्वल्स टू एच, देअरफॉर एच इक्वल्स टू -3. ठीक आहे. आणि फॉर सिमिलरली वाय साठी, वाय स्मॉल वाय इक्वल्स टू कॅपिटल वाय म्हणजे नवीन कोऑर्डिनेट प्लस तो वाय मध्ये कितीने शिफ्ट झाला. मग ओल्ड कोऑर्डिनेट माहिती आहे काय 14, 14 इक्वल्स टू ओल्ड नवीन कोऑर्डिनेट काय त्याचा 3 प्लस के. हा 3 इकडे आला म्हणजे काय झालं 14 -3 इक्वल्स टू के. मग के झालं 11. ठीक आहे. म्हणजेच आपल्याला काय भेटलं, हे -3 आणि 11 काय झाला, द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट वेअर ओरिजिन इज शिफ्टेड. म्हणजे हे बघा, हा -3 आणि 11 म्हणजे हा काहीतरी तो कोऑर्डिनेट असेल. -3 आणि 11 कळतंय का, रॅन्डम कसंही काढा. म्हणजे काय आलं तुम्हाला, काय आलं तो आन्सर -3, 11. हे काय, या ठिकाणी नवीन ओरिजिन शिफ्ट झाला. कळाला प्रॉब्लेम. ठीक आहे. पुढे जाऊ आता. पुढे काय दिलंय, ऑब्टेन द न्यू इक्वेशन ऑफ अ फॉलोइंग लोकाय म्हणजे लोकस इफ द ओरिजिन इज शिफ्टेड टू द पॉइंट. ओरिजिन 0,0 ला होता, तो शिफ्ट कुठे झाला 2,2 ला. ओरिजिन इज शिफ्टेड टू द पॉइंट अँड डिरेक्शन ऍक्सिस आर डायरेक्शन ऑफ ऍक्सिस रिमेन द सेम. आपल्याला काय करायचंय, ह्याचं नवीन इक्वेशन तयार करायचंय. कधी, ज्या वेळेस ओरिजिन शिफ्ट कुठे झाला 2,2 ला. आता बघा बघा, एक सिंपल कन्सेप्ट आहे. हे एक्स आणि वाय हे कधी आहेत, ज्या वेळेस ओरिजिन काय होता 0 आणि 0. कळतंय का. जर हा बघा, मी तुम्हाला सांगितलं हे काय कोऑर्डिनेट ऍक्सिस आहेत, मी ही लाईन काढली इथं. ठीक आहे. ह्या लाईनचं आणि ह्यांचं डिस्टन्स आहे 5. ठीक आहे. हे डिस्टन्स 5 कधी आहे, ज्या वेळेस हे 0 होतं. ठीक आहे. आता मी ह्याला शिफ्ट केलं थोडस ह्या साईडला, कलर बदलतो. मी ह्याला शिफ्ट केलं थोडस ह्या साईडला, आणि हा आला आता नवीन ओरिजिन. तर हे डिस्टन्स किती होणार, 5 होणार का, नाही. ते कितीने शिफ्ट झालं ते काय असणार, नवीन डिस्टन्स असणार. म्हणजे जुनं डिस्टन्स 5 होतं, तर हे ऑब्व्हियसली 5 पेक्षा कमीच असणार. कळतंय का. त्याच्यामुळे काय होणार, ते फरक येणार त्याच्या डिस्टन्स मध्ये. सेम कन्सेप्ट हिथं पण अप्लाय करायची. जुना कोऑर्डिनेट काय होता, एक्स इक्वल्स टू एक्स प्लस 2. आता हेच मला जे एक्स प्लस 2 आहे ते मला हिथं पुट करावं लागेल. कळतंय का. मग मी पहिल्याच्या ठिकाणी काय करतो, आणि वायच्या जागी पण वाय प्लस, वायच्या जागी पण काय मला पुट करावं लागेल, वाय प्लस 2. कारण इथं 2 आणि 2 का आले, कारण की ओरिजिन शिफ्ट 2 आणि 2 ने झालेला आहे. मग मी काय करतो, पहिलं इक्वेशन काय 3x मायनस वाय प्लस 2 इक्वल्स टू 0. त्याच्या जागी एक्सच्या जागी एक्स प्लस 2 टाकतो. 3 इंटू कॅपिटल एक्स प्लस 2 मायनस वायच्या जागी कॅपिटल वाय प्लस टू इक्वल्स टू 0. हे काय झालं, 3x प्लस 6 मायनस वाय -2 प्लस 2 इक्वल्स टू 0. ह्या 2 ला 2 कॅन्सल झाला, राहिलं काय 3x, सॉरी 3x मायनस वाय प्लस 6 इक्वल्स टू 0. हे आलं आपलं नवीन इक्वेशन. सिमिलरली आता बी साठी काय येणार, हे इक्वेशन आहे. इक्वेशन काय बघा, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस 3x इक्वल्स टू 7. आता मला काय करायचंय, एक्सच्या जागी काय टाकायचं एक्स प्लस 2, वायच्या जागी काय टाकायचं वाय प्लस 2. पुट करा. काय होणार, कॅपिटल एक्स प्लस 2 चा होल स्क्वेअर प्लस कॅपिटल वाय प्लस 2 चा होल स्क्वेअर मायनस
3x इक्वल्स टू 7. आता हे काय एक्सपांड करायला एक्सपान्शन फॉर्म काय ना एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 4 प्लस वाय स्क्वेअर प्लस 4y प्लस 4 मायनस 3x. सॉरी इथं एक्सच्या जागी पण आपण ते पुट करणार. इथं पण एक्स आहे ना, मग एक्सच्या जागी पण काय येणार एक्स प्लस 2 इक्वल्स टू 7. हे आलं 4 मायनस 6 कॅपिटल एक्स मायनस 6 इक्वल्स टू 7. आता बघा एक्स स्क्वेअर एका साईडला घ्या, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मी एका साईडला घेतो. इथं जर तुम्ही बघितलं 4x मायनस 6x काय झालं मायनस 2x. वायचा कोएफिशियंट कुठे बघा, वायचा इथंच दिसतोय मला, वाय दुसरीकडे कुठं दिसत नाही, त्यामुळे इथं काय आलं प्लस 4y. आता कॉन्स्टंट टर्म बघा 4 प्लस 4 8 मायनस 6 2. हे काय आलं 4 प्लस 4 8 आलं, 8 मायनस 6 2 आला. ह्या साईडला राहिला 2, पलीकडनं 7 इकडे आला, म्हणजे काय झालं ते 2 मायनस 7 ते झालं मायनस 5 इक्वल्स टू 0. बाळांनो हेच काय आपलं नवीन इक्वेशन. ठीक आहे, कळाले क्वेश्चन्स? ठीक आहे, कळाले. जेवढे पण 3-4 क्वेश्चन्स झाले तुम्हाला सगळे कळाले असतील. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. ऑल द बेस्ट.